नमस्कार मित्रांनो, आज आपण लोणावळ्यामध्ये आलोय। हा आहे 10,000 स्क्वेअर फुटांचा विला। टोटल याची लँड पार्सल 10,000 स्क्वेअर फीट आहे। तुम्हाला इथे 4 कार पार्क्स आरामात मिळणार आहेत। मी 4 का म्हणतोय कारण का मी 4 मोठ्या गाड्यांबद्दल बोलतोय, तर ते आरामात बसू शकतात। ह्या बाजूला तुम्हाला गार्डन आहे। इथे तुम्ही बघताय का, इथे तुम्हाला एक आंब्याचं झाड सुद्धा मिळतंय, ते पण फ्री ऑफ कॉस्ट। हा टेबल बघा किती सुंदर दिसतोय। त्याचबरोबर ह्या बाजूला तुम्हाला एक टर्फ सुद्धा मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्हाला एक प्रायव्हेट पूल मिळतोय, तर हा तुमचा प्रायव्हेट पूल असणार आहे। त्याच बाजूला इथे एक प्रायव्हेट जकूझी, तुम्ही इथे बार्बेक्यू सुद्धा करू शकता उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये, कारण का हे क्लोज्ड आहे। आणि आत इथे तुम्हाला मिळतंय एक ग्लास हाऊस बघा। तर हे जसं तुम्हाला दिसतंय, प्रत्येक एक गोष्ट तशीच असणार आहे। पहिल्यांदा मित्रांनो, माझ्या कुठल्या व्हिडिओमध्ये घर स्टेज नाही आहे, कारण का परवा इथे खूप पाऊस झाला आणि ह्या घराचं थोडंसं नुकसान झालं होतं, तर काच एक पडली होती, त्याच्यामुळे इथे मेंटेनन्स चालू आहे। पाऊस सुरू झाला आहे, आत या पटकन। तर हा 4,000 स्क्वेअर फुटांचा विला असणार आहे। ही आपली एंट्री आहे, मोठे दरवाजे आत येण्यासाठी। आणि आत आल्याबरोबर तुम्हाला इथे हा लिव्हिंग मिळतोय। किती प्रशस्त लिव्हिंग आहे बघा। तुम्हाला 10 सीटरचा सोफा आहे, या बाजूला तुमचा टीव्ही सेटअप आहे आणि लिव्हिंगच्या दोन्ही बाजूने इथे तुम्हाला ग्लास फसाड आहे। तर दोन्ही ग्लास फसाड्स आपली ओपनेबल आहेत, पाठीमागच्या बाजूलाही जाऊ शकता आणि तुम्ही तिथेच थांबा। हे बघा किती सुंदर दिसतंय। आणि ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला जागा आहे। गावाकडे तुम्हाला माहिती असेल, पडवी हा शब्द आहे, तर ही पडवी आहे छोटीशी, अशीच इथे तुम्हाला पडवी बनवलेली आहे। इथे तुम्ही इव्हनिंगमध्ये कॉफी आणि ह्या वातावरणामध्ये तुम्ही इथे भजेसुद्धा खाऊ शकता। ह्या बाजूला बघा, तुम्हाला इथे एक गार्डनसुद्धा आहे। आणि ही जी झाडं दिसत आहेत, ही सगळी आपलीच झाडं आहेत, ही सगळी जुनी झाडं आहेत। अगदी तुम्ही म्हणू शकता की लास्ट 15 इयर्सपासून हा प्लॉट जेव्हा क्युरेट करायला सुरुवात झाली होती, तेव्हापासूनची ही झाडं आहेत। तर ह्या बाजूला मित्रांनो हा आपला डायनिंग आहे। तर हेही तुम्ही बघा, पूर्ण सेमी सर्कलमध्ये हे असं बांधकाम आहे। खूप विंटेज थीम मिळते आहे। आणि इथे सुद्धा तुम्हाला ग्लास आहे फॉर परफेक्ट लाईट अँड व्हेंटिलेशन। इथे आहे तुमचं किचन। आता मित्रांनो, किचन हे असं का आहे, तो तुम्हाला प्रश्न पडला असेल, बिकॉज इज अ वीकेंड होम। तर ह्या बाजूला त्याच हिशोबाने किचन बनवलंय आणि ह्या विंडोच्या समोरच तुम्हाला पूल, गार्डन आणि तुमच्या ग्लास हाऊसचा व्ह्यू मिळतोय। तर घरातली गृहिणीला सुद्धा इथे स्वयंपाक करताना सुद्धा मजा येणार आहे। 2 बेडरूम्स आहेत मित्रांनो। आपण पहिली ही बेडरूम बघूयात। हां, आणि इथे एक तुम्हाला पावडर रूम आहे। ही तुमची फर्स्ट बेडरूम आहे। बेडरूमच्या पाठी इथे तुम्हाला ग्लास आहे। ती बाजू आपलीच आहे घरातली, ते तुम्हाला मी एक बी-रोलमध्ये दाखवून देईल कशी दिसते। या बाजूला तुमचा क्लॉसेट एरिया आणि एक अटॅच वॉशरूम। हा मित्रांनो 5 बेडचा विला आहे। 2 बेडरूम्स खालच्या बाजूला आहेत आणि 2 बेडरूम्स तुमच्या 3 बेडरूम्स तुमच्या वरती आहेत। आता आपण खालच्या बाजूची पहिली मास्टर बेडरूम बघूयात। तर ही फर्स्ट फ्लोअरची मास्टर बेडरूम, ग्राउंड फ्लोअरची मास्टर बेडरूम। किंग साइज बेड, ह्या बाजूला बरीच जागा आहे फॉर इव्हनिंग चिटचॅट। हे सुद्धा ओपनेबल आहे। ह्या बाजूला आपलं ओपन एरिया आहे। सर्वंट्स लाऊंज आणि ड्रायव्हर्स लाऊंज मागच्या बाजूला आहे। आणि इथून सुद्धा बघा
तुम्हाला खूप सुंदर पूलचे व्ह्यूज मिळत आहेत. हे आत्ता बंद आहे. मला असं वाटतं की हे ओपनेबल हवं होतं. तुम्हाला जर का कधी वाटलं इथूनच पूलमध्ये जायचं तर तुम्ही जाऊ शकता. आता आपण वरती जाऊयात मित्रांनो. वरच्या 3 बेडरूम्स बघूयात. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की छोटंसं इथे ॲक्सिडेंट झाल्यामुळे इंटिरियरचं काम स्टार्ट झालेलं आहे. आणि वरती आल्याबरोबर इथे सुद्धा एक जागा आहे. याच्या पाठी तुम्हाला एक डेक मिळतोय. त्याचा मी एक ड्रोन शॉट टाकेन, तुम्हाला ते दिसून जाईल. आता वरती बघा 3 बेडरूम्स आहेत. हे किती कोझी दिसतंय बघा. असं वाटतंय कुठलं तरी आपण युरोपियन घरामध्ये आलो आहे. तर अशाच प्रकारे तुमची ही लॉबी असेल. ही तुमची मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम बघा किती सुंदर आहे. साईज बऱ्यापैकी मोठा आहे. तर हा तुमचा किंग साईज बेड. ह्या बाजूला तुम्हाला थोडी जागा आहे, तुमचं कबड स्पेस आणि मास्टर वॉशरूम. आता मित्रांनो बघा, मास्टर वॉशरूमच्या समोरच्या बाजूला इथे तुम्हाला किती मोठा डेक मिळतोय. ह्या डेकची ब्युटी अशी आहे की हा डेक असा सुद्धा आहे, इथे सुद्धा कनेक्टेड आहे, पूर्ण पाठीमागेपर्यंत तो कनेक्टेड आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही इथून व्ह्यूज बघा किती सुंदर दिसत आहेत. मी एखाद दुसरा ड्रोन शॉट इथे टाकतोय, तुम्हाला लक्षात येईल की हे व्ह्यूज किती सुंदर आहेत. तर ही आपली मास्टर बेडरूम होती, त्याचीच ही पाठीमागची बाजू आहे. हा डेक असा सुद्धा कनेक्टेड आहे टू द अदर बेडरूम. आपण त्या बेडरूममधून तो डेक परत एकदा बघूयात. या आता आपण तिकडची वारं बघता किती सुटलंय. आपण आता तिकडची बेडरूम बघूयात. पाऊस खूप पडलाय त्याच्यामुळे थोडं घरात पाणी आले. आम्ही दरवाजे सगळे ओपन ठेवले होते. ही तुमची दुसरी बेडरूम आहे. अटॅच वॉशरूम. वॉशरूम किती सुंदर बनवलंय बघा. आणि ही बेडरूम. इंटिरियर जसे आहेत तसे तुम्हाला मिळणार आहेत. तर ही बॅग बघा किती सुंदर आहे. हे जे ओनर आहेत ना, त्यांनी मला सांगितलं की ही बॅग मी इटलीवरून आणली होती आणि ते ह्याच घराबरोबर सोडून जात आहेत. तर ह्या बेडरूमचा हा डेक आहे जो आपण बघितला होता, तिकडे सुद्धा कनेक्टेड आहे. ह्या डेकपासून बघा मित्रांनो, खालच्या बाजूला हे गार्डन्स आहेत जे आपण बघितले होते. दिस इज अ सेम गार्डन जे आपल्या लिव्हिंग बरोबर कनेक्टेड होते. ही सगळी जी झाडं बघताय ना, ती सगळी आपल्याच घराचा पार्ट असणार आहे. आता आपण इकडची लास्ट बेडरूम बघूयात. या ही 30 बेडरूम आहे मित्रांनो, जी अंडर मेंटेनन्स आहे. सॉरी फॉर दॅट. इकडची काच पडली होती त्याच्यामुळे बरंच इथे नुकसान झालं होतं. तर ही 30 जागा आहे. आपण खाली इथे डायनिंग बघितला होता, तर तोही असा सेमी सर्कलमध्येच होता. तर त्याच्यावरती ही एक बेडरूम आहे. दिस इज युअर 5th बेडरूम. ह्याला सुद्धा तुम्हाला खूप सुंदर लाईट आणि व्हेंटिलेशन आहे. तर कसा वाटला हा विला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्ही मला खूप चांगला सपोर्ट करताय आणि स्क्रीनवरती तुम्हाला याची प्राइसिंग दिसून जाईल.